दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो, नमस्कार। सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थकृत लघुकाव्य या लघुकाव्यांमध्ये जुना दासबोध अर्थात 21 समासी आपण सध्या त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण 50व्या ओवीपर्यंत आलो होतो। समर्थ या ठिकाणी श्रोत्याची लक्षणं सांगतात। चांगला श्रोता, उत्तम श्रोता कसा असला पाहिजे त्याचं वर्णन समर्थांनी सांगितलं। समर्थांनी 49व्या ओवीमध्ये असं सांगितलं की मुखाकडे लक्षी आदरे, बाहेरी निक्ताची उत्तरे, प्राशन करी कर्णद्वारे, विवरे स्वये। जे श्रवण केलंय त्यावर तो मनन करतो आणि त्याची प्रचिती घेतो। आपल्याला माहिती आहे की भागवत कथेच्या प्रारंभी कथा ही कुणी सांगितली, केव्हा सांगितली, कुठे सांगितली
कथाकार सांगतात, परीक्षिती राजा श्रवणामध्ये अत्यंत निपुण होता. आणि आपल्याला माहिती आहे, त्याला मिळालेला शाप, आणि ती कथा ऐकल्यानंतर तो कथा ती ऐकत असताना अमृत घेऊन देवांकडनं काही दूत आले. ते ऋषींना म्हणाले की हे अमृत घ्या आणि ही कथा आम्हाला द्या. तुम्हाला राजाला जिवंतच करायचंय किंवा मरू द्यायचं नाही, तर हे अमृत पाजवा आणि ती कथा आम्हाला द्या. तेव्हा राजाने विचारलं, ऋषींनी जेव्हा राजाला विचारलं की काय घेणार तू, अमृत घेणार का ही कथा घेणार, श्रवण करणार, त्याने विचारलं की दोन्हीमध्ये फरक काय. त्यांनी सांगितलं की अमृत सेवन केलं तर तू स्वर्गात जाशील. तो म्हणाला पुढे, ते म्हणाले तू तिथं सगळी सुख उपभोगशील आणि सगळी सुख उपभोगल्यानंतर तुला पापाचं ते कर्म भोगण्यासाठी पुन्हा पाप योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. ते पाप तुला भोगावं लागेल. पापांचा नाश नाही होणार. तो म्हणाला कथा ऐकली तर, ते म्हणाले तू स्वर्गात तर जाशीलच, स्वर्गाच्याही पलीकडे, जन्म मृत्यूच्या पलीकडे तू जाशील आणि तुझ्या सगळ्या पापांचा नाश होईल. तेव्हा परीक्षितीने सांगितलं की मला ते अमृत नको, मला कथा ऐकायची आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, विवर्ता विवर्ता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी, जालियाने तुटी होणार नाही. कशाची भेट होईल? निवृत्ती पदाची. या ठिकाणी समर्थांनी श्रोता कसा असावा याची सगळी उदाहरणं सांगितली आहेत. अत्यंत दैनंदिन जीवनातली आणि आपल्या लक्षात येईल, आपल्याला पटेल अशी ही उदाहरणं आहेत. समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार, माप समयी श्रीराम. का जीवलगाची ऐकताची वार्ता, अत्यंत श्रवणी सादरता, का निउन्य बोलत असता, सादर ऐके श्रीराम. का क्षुद्र सेती साचल पाहे, कान देऊनी उभा राहे, श्वास उश्वास दीर्घ वाहे, म्हणून कोंडी बळे श्रीराम. असो संसारी सादरता, तैसीच करी श्रवण होता, तोची एक धन्य श्रोता, होय निरूपणे श्रीराम. संसार विषयी तत्पर आणि श्रवण होता अनादर, तो श्रोता नव्हे खर मनुष्य वेशे श्रीराम. मिथ्यावादी अमंगळ हरी कीर्तने उठे कपाळ, ऐसा जो खळ चांडाळ, त्यासी भगवंत कैचा श्रीराम. ओवी क्रमांक 53 पर्यंत समर्थांनी श्रोता कसा असला पाहिजे, उत्तम श्रोत्याची लक्षणं सांगितली. आणि ते ओवी क्रमांक 54 पासून जो प्रपंचात लिप्त आहे, ज्याला भगवंताचं नामस्मरण करणं, श्रवण करणं, त्याचं नामसंकीर्तन घेणं, गुणानुवाद करणं म्हणजे कपाळावर आठ्या येतात, अशा माणसाचं वर्णन आहे. समर्थांनी जी उदाहरणं दिलेली आहेत, ओवी क्रमांक 50, 51, 52 या 3 ओव्यांमध्ये, त्याचा आपण विचार केला पाहिजे.
समर्थ म्हणतात, भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार माप समयी. मनुष्य किती दक्ष आहे. केव्हा? जेव्हा तो भिक्षा मागायला जातो तेव्हा. किती दक्ष आहे. काय भिक्षा दिली आहे, झोळीच्या कुठल्या कप्प्यात ठेवायची आहे, सगळे एक करून नाही चालणार. तांदूळ, गहू, ज्वारी, डाळ एक करून चालेल का? त्याचे वेगवेगळे कप्पे आहेत. किडा, मुंगी, खडा दिसला तो बाजूला काढून टाकायचा आहे. भिक्षा घेताना माणूस किती सावध असतो, तसं सावधपण श्रवण करताना असलं पाहिजे. का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार माप समय. एखाद्या व्यापाऱ्याला नवीन व्यापार करायचा आहे, नवीन ॲग्रीमेंट करायचं आहे, काही डील करायची आहे, बिझनेस एक्सटेन्शन करायचं आहे, एक्सपान्शन करायचं आहे, तेव्हा तो किती दक्ष असतो. लीगल ॲडवाईस घेतो, 4 लोकांशी बोलतो, मार्केटमध्ये ज्याच्यासोबत डील करायची आहे, ॲग्रीमेंट करायचं आहे, करार करायचा आहे, त्यांची विश्वासार्हता पाहतो. काही आपण गमावणार तर नाही यांच्यासोबत जाऊन. किती सावध असतो. किंवा भुसारी करिता भुसार माप समयी, धान्य मोजून देताना दुकानदार किती सावध असतो. काटा बरोबर आला पाहिजे, जास्त धान्य देऊन नाही चालणार. तुम्ही कधी बघितलंय किराणा दुकानावर वगैरे गेल्यानंतर आजकाल ते इलेक्ट्रॉनिक काटे आलेले आहेत. अगदी 1 ग्रॅम 2 ग्रॅम पर्यंत सुद्धा त्यामध्ये वजन होत आहे. 1 ग्रॅम 2 ग्रॅम सुद्धा. किती सावध असतात लोक. थोडं सुद्धा 10 ग्रॅम सुद्धा जास्त जाऊ देत नाहीत. समर्थ म्हणतात, श्रवण करताना एवढं सावध असलं पाहिजे. आपण विचार करू शकतो. नवीन घर घ्यायचं आहे, आपण किती सावध असतो, किती ठिकाणी फिरतो. नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, किती ठिकाणी फिरतो. आजूबाजूचे लोक विचार करतो, बिल्डरची विश्वासार्हता पाहतो. पावती मिळेल का नाही, कच्ची पावती आहे का पक्की पावती आहे, यांची अजून कुठं काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे का, किती बारकाईने पाहतो. पुढे समर्थ म्हणतात, माणसाच्या दैनंदिन जीवनातले, दैनंदिन प्रपंचातले उदाहरण समर्थांनी या ठिकाणी दिलेले आहेत. श्रवण करणारा किती सावध असला पाहिजे. समर्थ पुढे उदाहरण देतात, का जीवलगाची ऐकताची वार्ता. आपला अत्यंत निकटचा स्नेही आहे, नातलग आहे, आप्तेष्ट आहे, मित्र आहे, त्याच्याबद्दल आपण काही ऐकत असतो तेव्हा किती सावध होऊन ऐकतो. अत्यंत श्रवणी सादरता, का न्यून्य बोलत असता सादर ऐके. किंवा एखाद्याची निंदा करत असताना दुसरा माणूस, किंवा काहीतरी घालून पाडून बोलत असताना आम्ही किती बारकाईनं ऐकतो. बरे तो आम्हाला सांगत नाहीये, त्या दोघांचं बोलणं चालू आहे, पण मी मात्र कान देऊन ऐकतो. कारण कुणाचं तरी ते निंदा करत असतात. का न्यून्य बोलत असता सादर ऐके. किती सावध असतो आम्ही. याच्या पलीकडे समर्थांनी सावधपणा दाखवलाय. समर्थ म्हणतात, का शूद्र सेती आचल साचल पाहे, कान देऊनी उभा राहे. अहो, धान्य आलेलं आहे काढण्यासाठी, पीक आलेलं आहे, अशा वेळी राखणदार लावलेला आहे. शेत आहे, गावाच्या बाहेर आहे, कुणी चोर येणार नाही, कापून येणार नाही, पण तो राखणदार किती जागताय, त्याचं सगळं लक्ष आहे. पाखरं कुठून येत आहेत का,
दाणे खाऊन जातील, कंस रिकामे करतील, त्याचं सगळं लक्ष तिकडे आहे. पुढे समर्थ म्हणतात, श्वास उश्वास दीर्घ वाहे, म्हणोनी कोंडी बळे. शिकार करणारा शिकारी तुम्ही कधी पाहिला आहे? सिनेमामध्ये वगैरे पाहिलेला असेल. किंवा आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की जेव्हा आपण ते हेतू साध्य करण्यासाठी आपला श्वासाचा आवाज येऊ नये म्हणून आपण श्वासाला कोंडून धरतो. खरंय का नाही? झुरळ असेल, पाल असेल, हाकलून द्यायची आहे, मारायची आहे, किती सावकाश जातो. घरात उंदराचं पिल्लू दिसलंय, किती सावकाश आपण त्याला मारण्यासाठी धडपड करतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, श्वास उश्वास दीर्घ वाहे, आवाज सुद्धा येऊ नये, श्वासाचा आवाज. म्हणून काय करतो तो? त्या श्वासाला कोंडून धरतो. मला तुम्ही सांगा, यातलं एक तरी उदाहरण आमच्या श्रवण करत असताना आम्ही कधी मनात आणले का? विचार केलाय? किती सावधतेने आम्ही श्रवण करायला पाहिजे. वक्त्याला माझ्या श्वासाची सुद्धा आडकाठी होता कामा नये, किंवा श्रवणाच्या समोर माझा श्वास सुद्धा आला नाही पाहिजे. एवढी सजगता आमच्याकडे श्रवणामध्ये कधी येईल का? या दर्जाचं श्रवण झालं पाहिजे असं समर्थ सांगतात. माऊली म्हणतीये, काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी, कवण एक जो. जसं समर्थ म्हणतात, विवर्ता विवर्ता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जालियाने तुटी होणार नाही. माऊली म्हणतीये, शब्द फक्त बदल आहे, अर्थ एकच आहे. काना वचनाची ये भेटी, श्रवण कानामध्ये पडल्याबरोबर, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी, परब्रह्माशी तदाकारता भगवंताची प्रचिती, कवण एक जो. कोण आहे असा? किंबहुना आपुले मन, करी माझे एका यतन, माझे निश्रवणे कान, भरून निघाली. तुझ्या कानामध्ये दुसरा कुठलाही विचार नसला पाहिजे. तू सगळ्या सर्वांगाचं कान करून माझं ऐक. तुझ्या अंतःकरणात, हृदयात, मनात, सगळीकडे, चित्तामध्ये, बुद्धीमध्ये मीच भरून राहिला पाहिजे. पैसे मोजताना आपण किती सावध असलं पाहिजे. समर्थ म्हणतात, एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार, अध्यात्म ग्रंथी श्रीराम. पैसे मोजणं, व्यवहार करणं, ह्या गोष्टी एकांतात का करतो माणूस? डिस्टर्ब नको. शिवथर घडीवर जे राहून आलेले त्यांना माहिती आहे, तिजोरी कुठे आहे? एका रूम मध्ये कोपऱ्यात ठेवलेली आहे, तिथं कोणी जात नाही. जो व्यवस्थापक आहे त्यांनी संध्याकाळची सगळी कॅश मध्ये न्यायची, मोजायची, वहीमध्ये सगळी लिहून ठेवायची. आलेला निधी, काय कुठल्या रूपाने पैसे आलेले असतील ते सगळे, देणगी, झालेला खर्च सगळं लिहायचं, पैसे तिजोरीमध्ये ठेवायचे आणि मग बाहेर यायचं. समर्थ म्हणतात, एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर. तत्पर राहावंच लागतं, सजग राहावंच लागतं. ज्या ज्याचा व्यापार, तेथे असावे खबरदार. दुश्चितपणाचे निपोर, वेडा लावी श्रीराम. वेड करून टाकेल कुणीतरी आणि आपला घात होईल.
समर्थ म्हणतात हा व्यवहार करताना किती सजगता बाळगता, त्याच्यापेक्षा कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथात आहे. किती सजगता बाळगली पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात संसार विषयी तत्पर आणि श्रवण होता अनादर, तो श्रोता नव्हे खर मनुष्य वेशे श्रीराम. खर म्हणजे गाढव. माणूस आहे देहानी, परंतु तो कोण आहे? गाढव आहे. संसार विषयी तत्पर, प्रपंच करायचा आहे, संसारामध्ये हे आणायचे ते आणायचे. माणूस कोरोना असला, लॉकडाऊन पिरियड असला तरी धडपडतोय. पुन्हा मिळेल का नाही, रांगा लावू लावू भाज्या घेतायत, धान्य घेतायत. आमच्या नांदेडला 24 ते 5 कालपर्यंत लॉकडाऊन होता. एरवी गर्दी नव्हती दुकानावर, तेवढी गर्दी दुकानांवर होती. जीवन आवश्यक आहे का जीवन आवश्यक वस्तू आवश्यक आहेत? काय फरक पडतो? नाही भाजी खाल्ली, नाही वरण खाल्लं, नाही भात मिळाला. जगायचं, जगणं महत्वाचं आहे ना. रोज 26-27 माणसं जात आहेत नांदेडला आमच्या. मी ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीतली एकही गल्ली राहिली नाही, एकही गल्ली राहिली नाही की माणूस सिरियस आहे, ऍडमिट आहे किंवा निजधामी गेलाय. अशी परिस्थिती आज. मोठं अरिष्ट आलंय. सारख्या त्याच बातम्या, व्हॉट्सअप उघडल्याबरोबर तीच बातमी, फोन आला तीच बातमी. कशी जगतील माणसं? समर्थ म्हणतायत प्रपंचामध्ये जर तुम्ही एवढे सजग असता, दक्ष असता, तर मग ज्या अत्यंत गुह्यतम ज्याच्या ग्रंथामध्ये, ज्या अध्यात्म ग्रंथांमध्ये विचार सांगितलेला आहे त्यामध्ये किती असलं पाहिजे. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. माणसं कशी आहेत? समर्थ सांगतात संसार विषयी तत्पर आणि श्रवण होता अनादर, तो श्रोता नव्हे खर मनुष्य वेश. महानुभावांकडे जावं, सज्जनांकडे जावं, संतांकडे जावं, त्यांना अध्यात्मातलं काही विचारावं, आपल्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल काही विचारावं. लोक ते बाजूला ठेवतात. प्रमोशन, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, मुलाची नोकरी, नातू, त्यांची शिक्षण, चांगल्या जागी ट्रान्सफर, काय 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 मागत असतात. मिथ्यावादी अमंगळ हरी कीर्तनी उठे कपाळ, ऐसा जो खळ चांडाळ त्यासी भगवंत कैसा श्रीराम. ज्याला श्रवण ऐकावं वाटत नाही, भगवंताचं नाव घ्यावं वाटत नाही, कपाळावर आठ्या पडतात, डोकं दुखायला लागतं, अशा माणसाला समर्थ म्हणतात कसा भगवंत जोडेल? एवढं सोपं आहे का? परमपूजनीय दादा दासगणू महाराज म्हणायचे, आम्ही दुकान लावलंय म्हणाले केशराचं, आणि लोकांना काय पाहिजे? हिंगण मीठच पाहिजे. आम्ही मुक्ती देतोय, लोकांना मात्र नवऱ्याचं प्रमोशन, बायकोची ट्रान्सफर, दोघांची म्युच्युअल ट्रान्सफर, मुलांची लग्न, मुलीची लग्न, नातवं, आजारपण, काय भानगडी एक आहेत का प्रपंचात कटकटी? आम्ही काय मागायला जातो? काय भगवंत देतो? देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे. अभिप्राव, आम्हाला देवाचं कर्तृत्व पाहिजे का देव पाहिजे हे समजत नाही.
समर्थ म्हणतात, अशी माणसं जी प्रपंचात लिप्त आहेत आणि अजूनही त्यांचा ओढा परमार्थाकडे येत नाही, अशी माणसं मनुष्य देहानी असलेली 2 पायाची गाढवं आहेत. अशा समर्थ म्हणतात, ऐसा जो खळ चांडाळ नराधम आहे, दुष्ट आहे, भगवंत कसा मिळेल, त्याची श्रवणावर काही इच्छा नाही आहे. पुढे समर्थ म्हणतात, अविद्या आणि फुगारा धरी जाणीवेचा गारा, बाष्कळ बोलोनी मातेरा करी निरूपणाचा श्रीराम. वक्ता बहुभाषा वाचाळ तैसाची श्रोता ही तोंडाळ, दोघे मिळोनी खळखळ उदंड करीती श्रीराम. वक्तृत्व श्रोता ऐकेना बोलो बैसला आटोपेना, युक्ती ज्वाळ पसरुनिया जना जाणीव दावी श्रीराम. उभयता एकची गलबला निरूपणी हाट भरला, एका शब्दाचा दुमाळा घेऊनी बैसले श्रीराम. एक एका पुढे बोले श्रोते अवघेची वक्ते झाले, जैसे ते जंबुक मिळाले कोल्हाळ करीती श्रीराम. वक्ता आणि श्रोता ते जर लेवल सोडून वागायला लागले तर समर्थ म्हणतात, हे कोल्हे कुत्रे झालेत. काय समर्थ उपमा देत आहेत. समर्थ म्हणतात, अविद्या आणि फुगारा. संस्कृतमध्ये एक वचन आहे, विद्या विनयेन. नम्रता जर असेल तर विद्या शोभून दिसते. पण समर्थ या ठिकाणी काय म्हणतायत, अविद्या, काही माहिती नाहीये, शिक्षण बरोबर नाहीये, आध्यात्मिक तर काही घेणं देणंच नाही, पारमार्थिक वार त्याला रस्ता दिसतच नाही, आणि वर फुगार आहे, अहंकारी आहे. धरी जाणीवेचा गारा, मी मोठा, मी यो, मी त्यो, बाष्कळ बोलोनी मातेरा करी निरूपणाचा. काय विषय चालू आहे, कोणत्या विषयावर निरूपण चालू आहे, वक्ता किती मोठा आहे, त्यांची साधना किती आहे, काही घेणं देणं नाही. आणि हा बडबड बडबड बड करतो, आपलं ज्ञान पाजळतो आणि सगळी माती करतो त्या सभेची. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, वक्ता बहुभाषा वाचाळ तैसाची श्रोता ही तोंडाळ. सभेचा किती विचका होतो श्रोते वक्ते जर बरोबर नसतील तर. दोघे मिळून खळखळ उदंड करीती. वक्ता बहुभाषा वाचाळ. वक्त्याला पोपटपंची छान जमतीये, अनेक ग्रंथांचे संदर्भ देता येतात, अनेक भाषा येतात, मध्येच हिंदी बोलतो, मध्येच इंग्रजी बोलतो, छाप पडते वक्त्यांवर, श्रोत्यांवर. अरे वेश असा आहे, धोतर घातले परंतु इंग्रजी बोलतात आमचे महाराज. त्याला त्याचा अहंकार आहे, अभिमान आहे. तैसाची श्रोता ही तोंडाळ. समर्थ म्हणतात, असा वक्ता आहे आणि समोर बसलेला श्रोता सुद्धा तसाच तोंडाळ आहे. दोघे मिळून खळखळ उदंड करीती. हा काही बोलायला लागला का समोरून त्याचं काय चुकलं ते सांगणारे बसलेले. मी आपल्याला मागे म्हणालो की असं एक पात्र मी पाहिलेलं आहे. पहिल्या रांगेत मला भीतीच वाटते. ते रांगेत पहिल्या दिसले का मला भीती वाटते. काय न जाणो, आपला एखादा शब्द मागे पुढे झाला की ते तिथंच सांगतात लगे. बोलता बोलता होऊ शकतं असं. 2-4 वर्ष मागे पुढे होतात. बरेच दिवस त्या विषयावर न बोललेलं असल्यामुळं तारीखवार लक्षात येत नाही. ते लगेच चूक काढतात तिथं. किती लोकांना माहिती असतं. समर्थ संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या किती लोकांना माहिती आहे समर्थ किती वर्ष भूतलावर राहिले, समर्थ किती वर्ष गडावर राहिले, समर्थ किती वर्ष घळीत राहिले.
समर्थांचा जन्म कधी झाला, समर्थांचं निर्याण कधी झालं, समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह कधी दिला, कुणाला माहिती आहे? काही तारखे वाचून अडत नाही. पण समजा मी 10 एप्रिल म्हणलं, लगेचच ते म्हणणार 10 एप्रिल नाही हो, 12 एप्रिल. असे तोंडाळ श्रोते असतात आणि मला बऱ्याच वेळा त्यांचा अनुभव आलेला आहे. ते लगेच तोडतात आपल्याला. पुढे समर्थ म्हणतात, वक्तृत्व श्रोता ऐकेना, बोलो बैसला आटोपेना, युक्तिजाळ पसरुनिया जना जाणीव दावी. काही लोकांना आपल्या ज्ञानाचा एवढा अहंकार आलेला असतो, त्यांना वाटतं मी जे सांगतोय तेच योग्य आहे. मागच्या या आठवड्याभरापासून आम्ही आमच्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेमध्ये, आमच्या संघटनेमध्ये अशा एका व्यक्तिमत्वापासून आम्ही परेशान आहेत. त्यांना वाटतं की मी जे सांगतोय ते खरं आहे आणि इतरांनी चांगलं काम केलेलं असलं तरी ते त्याच्यामध्ये वैगुण्य पाहतात. मी त्यांना काल रात्री शेवटी न राहून लिहिलं, अहो म्हणलं, तुम्ही पिवळा चष्मा घातल्यानंतर तुम्हाला सगळ्या जगाला कावीळ झाल्याचंच दिसेल. तुम्ही चष्मा बदला ना अगोदर. सगळं जग वाईट कसं असेल? आपल्या ज्ञानाचा दिवा असा लावा की त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिसेल. पण तुम्ही त्या दिव्यामध्ये अहंकाराचं तेल जर भडाभडा ओतलं तर ती ज्योत जी आहे ती भडका उडेल त्याचा, आणि भडका उडाल्यानंतर कोण भाजून निघेल याचा नेम नाही. याचं आत्मभान आम्हाला पाहिजे. एखाद्या विषयाचं, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही सरसकट लोकांच्या डोक्यावर ते थोपवलं पाहिजे. खूप मानसिक त्रास होत असतो. असतात अशी व्यक्तिमत्व. अहो, समाजामध्ये तर पावलोपावली अशी लोक आहेत. माणूस त्या वैतागून जातो आणि तो अध्यात्मात येतो, इथं शांतता लाभेल म्हणून. पण अशा माणसाचं तर दुर्दैव पुढे उभा राहतं. त्याला वाटतं तेच बरं होतं. माऊली जसं म्हणते, ज्ञानी माणसाच्या कंठावर तो अहंकार नाचवतो, त्याला पाहिजे तसं नाचवतो. वक्तृत्व श्रोता ऐकेना, बोलो बैसला आटोपेना, युक्तिजाळ पसरुनिया जना जाणीव दावी. त्यांची काय काय चुकतंय, यांच्या हातात पेन आणि डोळ्यावर चष्मा त्याच्यासाठीच आहे. तुमचं काय चुकलंय, काय बरोबर आहे, काय चांगलंय ते कधीच तुम्ही बोलणार नाही. कायम तुम्ही लोकांची उणीधुणी काढणार, आणि ही सवय लागते. मग स्वभाव आहे माणसाचा, ही सवय लागते. आणि असा माणूस जर अध्यात्मात आला, पारमार्थिक क्षेत्रात आला, तर सगळा बट्ट्याबोळच आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय असेल मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी काय फार ज्ञानी आहे, फार अनुभवी आहे अशातला भाग नाही आहे. आपण माझ्यापेक्षा बरीच मंडळी यातली श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. माझी ती प्राज्ञा नाही आहे सांगायची. पण मी ज्यांचा अनुभव घेतला तेव्हा मला असं वाटतं की खरंच ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. असा काही गुंता करून ठेवलाय की त्यातून बाहेर येणं फार फार विरळ आहे. आणि माणसाची तो अहंकार आहे ज्ञानाचा. मला माहिती आहे, मी सांगतो, मी बोलतो. तो अहंकार माणसाला नीट राहू देत नाही. आणि मग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, अशा माणसासोबत जी मंडळी असतील त्यांचा भोग उभा ठेला.
कधी काय होईल सांगता येत नाही. उभयता एकची गलबला, निरूपणी हाट भरला, एका शब्दाचा दुमाळा, घेऊन बैसले श्रीराम. एक एका पुढे बोले, श्रोते अवघेची वक्ते झाले, जैसे ते जंबुक मिळाले, कोल्हाळ करीती श्रीराम. समर्थ म्हणतात, उभयता एकची गलबला, निरूपणी हाट भरला. ते निरूपण राहिलंच नाही म्हणाली, ती सभा राहिलीच नाही, बाजार झाला. एका शब्दाचा दुमाळा घेऊन बैसले. काहीतरी एक शब्द मागे पुढे बोलला, त्याच्यावरच एवढा तिथं आकांड तांडव झाला, ती सभा राहिलीच नाही. एक एका पुढे बोले, श्रोते अवघेची वक्ते झाले, जैसे ते जंबुक मिळाले, कोल्हाळ करीती. आज आमचं विधान भवन, लोकसभा कशी हो, विधानसभा लोकसभा, लाज वाटते, कधी कधी शरम वाटते. अहो, लोकांना ही अगोदर दिसत नव्हतं, ते लोकांनी पाहावं. लोक आपल्याला, जग आपलं पाहतंय, देश आपला पाहतोय, म्हणून थोडी लाज वाटेल, म्हणून ही लोक नीट वागतील या उद्देशाने ते सगळे टीव्ही तिथले चालू केले आणि त्याचे 2 चॅनल काढलेलेत लोकसभेवर, डायरेक्ट प्रसारण, लाईव्ह टेलिकास्ट. हे माहिती नाही का? पण काय भाषा आहे, काय देहबोली आहे, काय झोपा काढता तिथं तुम्ही. कुणी आकांड तांडव करतो, त्या हौदामध्ये लोक कसे जातात, कसे अंगावर ओरबाडून घेतात, तो दंड काय पळवतात. लाज वाटते, किळस वाटते कधी कधी, की या एवढी मोठी संस्कृती असलेला देश, एवढा मोठा संस्कार असलेला देश, आणि हे राजकारणी लोक कसे वागतात तिथं. गेंड्याची कातडी आहे यांची, यांना काही फरक पडत नाही. त्यांना माहिती आहे, 500 नाही 1000 रुपये ह्याच्या तोंडावर फेकले की याचं मत आपल्याला मिळतं. जातो कुठे हा? एक एका पुढे बोले, श्रोते अवघेची वक्ते झाली. कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. प्रत्येकाला वाटतं की माझा मुद्दा मी मांडला पाहिजे, आणि हिरिरीनं पुढे भाग घेतात. जैसे ते जंबुक मिळाले, कोल्हाळ करती. सगळे कुत्रे एकवटले, कोल्हे एकवटले, आणि ते जसा कोल्हेकुई करतील, भुंकाभुंकी करतील एकमेकांवर, त्याप्रमाणे ते वातावरण तयार होते. जाणीव भरली अभ्यंतरी, भुंको लागले जंबुका परी, ते कोणासी कोणवारी, वृक बोलती सर्वांगे श्रीराम. श्रोता श्रवणी जाणीव धरी, वक्तयाचा उच्छेद करी, ऐसा श्रोता मिळे तरी, समाधान कैचे श्रीराम. जे जे निरूपण ऐकती, ते पुढीलासी सांगती, बहुतेक सांगण्याची चित्ती, विरुळा धरी श्रीराम. आपण स्वये क्रिया करी, तेची निरूपणे थावरी, ऐसा श्रोता दुराचारी, अवश्य त्यजावा श्रीराम. कोरडा खणखणीत पाषाण, तैसे हृदये कठीण, कदाचित आला सत्वगुण, तरी तो कोंडी बळे श्रीराम. काय अवस्था आहे या सभेची, बोलणाऱ्या वक्त्याची आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांची. समर्थ म्हणतात, जाणीव भरली अभ्यंतरी, मोठेपणाची जाणीव, अहंकार पुरेपूर भरलाय. भुंको लागले जंबुका परी, एकमेकावर ओरडतायत. आपण पाहतो ना संध्याकाळी ते रोकठोक काय काय काथ्याकूट काय, किंवा आज की सनसनीखेज बातमी काय काय खूप चॅनल्स आहेत, आणि काय एकमेकावर ते कुरघोडी करतात. मी परवा आपल्याला म्हणालो की ते नशीब आहे की ते सगळेच एका स्टुडिओमध्ये नाही आहेत, नाही ते एकमेकाच्या उरावर बसायला कमी केलं नसतं यांनी. पण त्यांचा तो अभिनिवेश, बोलण्याची ती पद्धत,
श्रोता श्रवणी जाणीव धरी, वक्त याचा उच्छेद करी, ऐसा श्रोता मिळे तरी समाधान कैचे. अहो, ज्याला सांगायला जायचंय तोच जर आपल्याला शिकवू लागला तर वक्त्याला समाधान मिळेल कसं. कुणी काही प्रश्न विचारला, माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा घडतं असं. कुणी काही प्रश्न विचारतं, मग ते आपण सांगायला गेलो की ते पुढचं सांगतात त्याच्या. मला प्रश्न पडतो की जर हे तुम्हाला पुढचंही माहिती आहे तर माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारला का. माहिती नाही तर ऐकून घ्या. बरं, मीन वाईल माहिती झालेला असेल तर ऐकून तर घ्या ना. पुढचं कशाला बोलायचं. बोलणाऱ्याला बोलूच द्यायचं नाही, आपणच आपलं चालू करायचं. खूप वेळा घडतं, मी मनातल्या मनात विचार करतो, काही नाही, आपण ऐकत राहावं. आता यांचं त्यांचं ऐकावं, कदाचित आपल्या ज्ञानातही भर पडू शकेल. विचारलं कशासाठी. माणूस समोरचा सांगतोय, ऐकून घ्यावं. तो बोलायच्या अगोदर पुढचं सांगायचं आपण. एका अभंगामध्ये समर्थ म्हणतात, हरिकथा निरूपणे तेणे लागली भांडणे. अभंग आहे समर्थांचा. हरिकथा निरूपणे तेणे लागली भांडणे, अमृताचे विष झाले हे तो प्रचितीस आले. निरूपण एका विषयावर आहे, अमृत होतं ते, पण श्रोते आणि वक्त्यांच्या भांडणामुळे ते विष झालं. चिंतामणी चिंता करी, परीस झाला भिकारी. काय रचना आहे समर्थांच्या शब्दांची. चिंतामणी चिंता करी, परीस झाला भिकारी. ज्यांनी सोनं करावं तो भिकारी झाला. आनंदे दुखविले कामधेनूने डिविले. आनंद झाल्यानंतर दुःख होईल का. समाधान मिळायला पाहिजे. आनंदे दुखविले कामधेनूने डिविले, तिने सरळ शिंगावरच घेतलंय. कल्पतरूचा फणसा एकाएकी भरला कैसा. रामी रामदास म्हणे हानी झाली निरूपणे. असं हे निरूपण चाललंय. समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे या समासामध्ये. पुढे समर्थ म्हणतात, जे जे निरूपण ऐकती ते ते पुढीलासी सांगती. आता श्रोत्यांचे दुर्गुण काय आहेत समर्थ ते वर्णन करतायत. बघा तुम्ही, काही ओव्यांची आपण अशी रचना काढली पाहिजे. ओवी क्रमांक यापासून यापर्यंत, ओवी क्रमांक यापासून यापर्यंत. श्रोत्यांचे अवगुण, श्रोत्यांचे दुर्गुण, श्रोत्यांची लक्षणं, वक्त्याची लक्षणं, सभेची लक्षणं, अशी आपल्याला प्रकल्प करता येईल. जे जे निरूपण ऐकती ते ते पुढीलाशी सांगती. आता हे श्रोत्यांचे दोष आहेत. बहुतेक सांगण्याची चित्ती विरुळा धरी. माझ्या बाबतीत खूप वेळा होतंय हो असं. हे काय माहिती, एवढं प्रसंग समोर असे हे ओव्या वाचत आलो की असं लक्षात येतं की त्या ठिकाणी असं झालं, या ठिकाणी असं झालं, त्या सभेमध्ये तसं झालं. पाठीमागचा माणूस आपल्या कानाजवळ येऊन सांगतो, तो वक्ता सांगतोय ना, पण यांना माहिती आहे हे दाखवायचंय मला. मग ते हळूच कानामध्ये येऊन सांगतात, मग पुन्हा असं झालं बरं का. आता ते सांगतात का नाही बघा. अहो, ऐकू द्या ना मला. तुमच्या बाबतीत घडलंय का मला माहिती नाही, पण ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, समर्थांचं जे सूक्ष्म निरीक्षण आहे 20-21व्या वर्षी, याची आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे. जे जे निरूपण ऐकती ते ते पुढीलासी सांगती. याचा अर्थ दोन आहेत. सभेमध्ये बसलेला आहे, मागचा माणूस पुढच्याला सांगतोय किंवा शेजारच्याला सांगतोय, आणि तो त्यातून दाखवत असतो की हे मला माहिती आहे. तो काय सांगतो वक्ता. याचा दुसरा अर्थ असा आहे, मी जे ऐकतो ते माझ्याजवळ काहीच ठेवत नाही आणि मी नुसतं शब्द पांडित्य म्हणून पुढे सरकवतो. पास इट ऑन. त्याच्या आचरणात मी काहीच आणत नाही, पुढे ढकलून देतो. ती कथा आपल्याला माहिती आहे, अकबर आणि बिरबलाची.
3 मूर्त्या आणल्या. एका मूर्तिकाराने 3 मूर्त्या घडवून आणल्या. तिन्ही मूर्त्या एकदम सारख्या, काही फरक नाही. तो म्हणाला, महाराज, राजांना म्हणाला, ह्या 3 मूर्त्या आहेत. या 3 मूर्त्यांमध्ये प्रत आहे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. मला कोण शोधून देईल यातली नंबर 1 मूर्ती कुठली आहे, नंबर 2 कुठली आहे, नंबर 3 कुठली आहे? अनेक लोक पुढे आले, सरदार आले. त्यांनी पाहिल्या, मूर्त्या हातात घेतल्या, उलट्या पालट्या, मागे पुढे सगळं बघितलं. सगळ्या सारख्या, तंतोतंत, काही फरक नाही. रंगसंगती सारखी, वेशभूषा सारखी, ठेवण सारखी, सगळं सारखं. अकबराने बिरबलाला विचारलं, तुला सांगता येईल का? बिरबल उठले, जवळ आले. त्यांनी पाहिलं, तिन्ही मूर्त्या सारख्याच आहेत. काय अप्रतिम कारागिरी आहे. त्यांनी एक तार मागवली. ती तार त्यांनी मूर्तीच्या कानातनं सरकवली. ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात सरकवली तार, ती तोंडातून बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीच्या कानातून सरकवली, ती तार हृदयात गेली. बिरबलांनी सांगितलं, नंबर 1 मूर्ती कुठली आहे? तार ज्याच्या हृदयात गेली. कानाने ऐकलं, त्यावर मनन चिंतन करण्यासाठी ते हृदयात ठेवलंय, अंतःकरणात ठेवलंय. कानाने ऐकलं, तोंडाने बोललं, नंबर 2, आणि अत्यंत कनिष्ठ जी आहे नंबर 3, ह्या कानातून ऐकलं, ह्या कानातून सोडून दिलं. हा जो प्रकार आहे, बहुतेक सांगण्याची चित्ती विरुळाधरी, चित्तामध्ये उतरलं पाहिजे. आणि हे अत्यंत विरळ आहे. कारण चित्तामध्ये उतरलेलं, हृदयात वितरलेलं पंपिंग वाटे, हृदयाचं रक्ताभिसरणा वाटे, ते सगळ्या शरीरात पसरतं. आणि प्रत्येक अवयवामध्ये तो भाव व्यक्त होत जातो. मी हे श्रवण केलंय, मी हे श्रवण केलंय, ते व्यक्त होत जातं प्रत्येक अवयवामध्ये. आपण स्वये क्रिया करी, त्याची निरूपणी थावरी. आपण कसं बेलगाम पद्धतीनं वागायचं, चुकीचं वागायचं आणि त्याचं समर्थन करायचं वर, त्याची निरूपणी थावरी. ऐसा श्रोता दुराचारी अवश्य त्याजावा. जो दुराचारी श्रोता आहे, तो चुकीचं वागतोय आणि त्याचं समर्थन करतोय. चुकीचं वागला, गप्प बसला, चालून जाईल. पण मी जे वागतो त्याला शास्त्रांचा कसा आधार आहे ते तो सांगतो. म्हणजे समाज विघातक कृत्य एका दृष्टीने आहे. अनेक लोक असतात, त्यांच्या अंतःकरणातही तसे विषय चालू असतात, आणि मग त्यांना ती सुद्धा सवय लागते की त्यांचं जर खपवून जात असेल आणि ते जर मोठ्या हिरिरीनं हे बरोबर आहे असं म्हणत असतील, तर मग मी वागलं तर काय झालं, त्यात काय वाईट आहे? कोरडा खणखणीत पाषाण, तैसे हृदय कठीण. कदाचित आला सत्वगुण, तरी तो कोंडी बळे. श्रोता त्याचा दुर्गुण आहे हा. मनामध्ये सत्वगुण, अष्टसात्विक भाव जर प्रकट होऊ लागले तर तो दाबून ठेवतो. शिवथरघडीमध्ये मी काल म्हणालो आपल्याला, भिक्षा फेरी असते चतुर्थीच्या दिवशी. का नाही प्रकट होत आहेत खुलेआम, मन मोकळ्यापणाने? काही जणांना जमतं,
मी धोतर घेऊन जातो, त्या दिवशी छाटी लावतो आणि दुपारी तेच धोतर घालतो. काही महिला आहेत नऊवारी साडी आणतात, नथ घेऊन येतात, आंबाडा घालायचा, त्यामध्ये फुलं खोवायची. सत्वगुण आहे ना हा, तो प्रकट व्हायला पाहिजे. दाबून का ठेवायचा? चक्रव्यूह झाल्यानंतर मोठ्या आनंदाने तिथं खेळ धरला जातो, फेर धरला जातो. असा श्रोता आवश्यक आहे. अंतरी काळकूट भरले, गुल्म अभिमानाचे वाढले, ते निरूपणे वितुळले, परी वितळोची नेदी. ओवी क्रमांक 66 आहे. पुढच्या ओव्या आपण उद्याच्या निरूपणामध्ये पाहू. अंतरी काळकूट भरले, गुल्म अभिमानाचे वाढले, ते निरूपणे वितुळले, परी वितळोची नेदी. अंतःकरणामध्ये एखाद्या वक्त्याबद्दल, एखाद्या विषयाबद्दल मनात विषाद आहे, मत्सर आहे. गुल्म अभिमानाचे वाढले. गुल्म म्हणजे गाठ. पान वनस्पतीला गुल्म म्हणतात. ती वरून जेवढी फोपावलेली असते तेवढीच खाली जास्त फोपावलेली असते. वरून दिसत नाही फार, नुसती हिरवी हिरवी दिसते, पानं दिसतात, पण खालून पाण्यामध्ये ते एकमेकांना सगळ्या मुळाला चिकटलेले असतात. समर्थ म्हणतात, ते निरूपणी वितुळले, परी वितळोची नेदी. निरूपणाच्या वेळी त्याच्या अंतःकरणात वाटलं पाहिजे की कशासाठी आम्ही गाठी जमवल्या. आज आपल्याला असं वाटतं का नाही सांगा? एखादा क्षण तरी येतो का नाही? कुणी परिचयातला माणूस गेला, नात्यातला माणूस गेला, अचानक जातोय. मागच्या आठवड्यात ज्याच्याशी बोलणं झालं, ज्याच्या सोबत फिरणं झालं, तो माणूस आज नाहीये. मनात विचार येऊन जातो, कशासाठी आपण वैर दावा पत्करला? का कुणाशी आपण मत्सर करतो? परमेश्वराने आपल्याला हा देह दिलेला आहे. आपण चांगलं राहावं, चांगलं बोलावं, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवावेत. होणाऱ्या गोष्टी टळणार नाहीत. जे व्हायचं ते होईल, पण किमान आपण गेल्यानंतर माणूस चांगला होता, भला होता असं म्हणलं तर काय बिघडलं? त्याच्यासाठी श्रवण पाहिजे, आणि तेही आध्यात्मिक ग्रंथाचं पाहिजे. समर्थांच्या 21 समासी दासबोधाचं श्रवण आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पुनश्च करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.